विद्यार्थी मित्रांनो, मी प्रोफेसर सुलतान इनामदार, अकॅडमिक काउन्सिलर ऑफ इग्नो रिजनल सेंटर पुणे. इथून आपण हे प्रेझेंटेशन पाहताय आणि आज जो आपण विषय चर्चेला घेतोय तो म्हणजे ब्लॉक 2 मधला कॉन्स्टिट्यूशनल प्रोफाइल ऑफ स्टेट ऍडमिनिस्ट्रेशन. म्हणजे हे जे राज्य सरकार असतं किंवा राज्य शासन असतं, याची रचना कशा प्रकारे बनवली गेलेली आहे किंवा याच्यामध्ये जे अधिकारी असतात किंवा सरकार असतं, याची नेमकी भूमिका काय असते आणि कशा प्रकारे हे सर्व जे यंत्रणा असतात ते कार्य करत असतात, याची माहिती आपण आज घेऊया. आपण प्रामुख्याने ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टम ऍट स्टेट अँड डिस्ट्रिक्ट लेवल याची माहिती घेतोय, की ज्यामध्ये राज्य आणि जिल्हा पातळीवरती कोणत्या प्रकारचं प्रशासन चालतं किंवा कोणत्या प्रकारची प्रशासकीय व्यवस्था चालते याबद्दलची जी चर्चा असेल ती आपण आज करणार आहोत. आणि त्यामध्ये जे असेल प्रामुख्याने ते म्हणजे घटनात्मक जी चौकट असते. कोणतंही कार्य जे भारतामध्ये होतं किंवा कोणतंही कार्य जे सरकारमार्फत केलं जातं ते सर्व कायद्याच्या चौकटीत बसून करावं लागतं आणि कायद्याच्या पलीकडे कोणीही जाऊन कोणत्याही प्रकारचं कार्य करू शकत नाही, हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. अनेकांना ही संकल्पना माहीत असते की अनेक राजकीय नेते किंवा अधिकारी, उच्च पदस्थ जे लोक असतात त्यांच्याबद्दल एक संकल्पना असते, एक माहिती असते की कशा प्रकारे ते कार्य करत असतात किंवा कोणत्या पदावरती सध्या विराजमान आहे. आणि त्यातून काही लोकांना हे वाटणं साहजिक आहे की त्यांच्याकडे खूप जास्त किंवा अमर्यादित अधिकार असतील, परंतु असं मात्र होत नाही. कोणताही व्यक्ती कितीही मोठ्या पदावरती असेल तरीही त्या व्यक्तीला कायद्यानुसारच कार्य करावं लागतं, कायद्याच्या चौकटीतच कार्य करावं लागतं. आणि त्यामुळे आपण इथे असं पाहू शकतो की सरकारमार्फत कोणताही निर्णय घेतला जात असेल तर त्याला एक कायद्याची चौकट, कायद्याची मर्यादा त्याच्यावरती लावली जाते. तर हे आपल्याला इथे पाहायला मिळतं की कायद्याच्या वरती कोणतंही शासन नसतं, कायद्याच्या वरती कोणताही नेता नसतो किंवा कायद्याच्या वरती कोणताही अधिकारी नसतो. आणि एकंदरीत प्रत्येक व्यक्तीला कायदा या तत्वाला मान द्यावा लागतो. कायद्याची जी योग्य भूमिका असते ती भूमिका समजून घ्यावी लागते. आणि जोपर्यंत ही भूमिका समजून घेत नाही तोपर्यंत प्रशासनामध्ये एखादा व्यक्ती प्रशासकीय पदावरती कार्य करू शकत नाही. आणि यातून एकंदरीत असं दिसतं की सरकार जेव्हा चालवायचं असतं त्यावेळेस काही अधिकाऱ्यांची गरज पडते, कारण सरकार प्रत्येक गोष्ट स्वतः मात्र करू शकत नाही. त्यासाठी काही लोकांची आवश्यकता भासते आणि ते लोक सरकारमध्ये नोकरशाही किंवा ब्युरोक्रेसी या नावाने ओळखले जातात. कारण नोकरशाहीमध्ये ही एक प्रकारची ताकद असते की ते सरकारच्या प्रत्येक निर्णयाची अंमलबजावणी करू शकतात.
आणि त्यामुळे एकंदरीत असं निदर्शनास येतं ते केवळ एखाद्या व्यक्तीपुरतं मर्यादित नसतं किंवा केवळ एखाद्या गोष्टीबद्दल किंवा एखाद्या घटनेबद्दल मर्यादित नसतं. तर इथे आपण एकंदरीत असं पाहू शकतो की सरकार चालवत असताना काही राजकीय नेते असतात आणि त्यासोबतच काही प्रशासकीय अधिकारी देखील असतात. जर असं कोणी म्हणत असेल की सरकार केवळ राजकीय नेते चालवतात तर हा देखील पूर्णपणे योग्य अशा प्रकारचा आर्ग्युमेंट ठरणार नाही. याचं कारण साधं असं असतं की सरकार हे केवळ राजकीय नेते चालवत नसतात, राजकीय लोक चालवत नसतात, तर त्यासोबतच नोकरशाही देखील एक महत्वाची भूमिका बजावत असते. आणि त्या नोकरशाहीची जी संकल्पना आहे ती आपल्याला सर्वप्रथम समजून घ्यावी लागेल. नोकरशाहीमध्ये प्रामुख्याने एक गोष्ट घडत असते ती म्हणजे कायद्याची अंमलबजावणी सतत करत राहणं, कंटिन्युअस इम्प्लिमेंटेशन ऑफ द लॉ, अशी ती संकल्पना आहे. कारण कायदे बनवणं हे संसदेचं कार्य आहे. राज्य पातळीवरती कायदे बनवणं हे त्या त्या राज्यातील विधानसभेचं कार्य असतं किंवा विधिमंडळाचं कार्य असतं. आणि त्याची अंमलबजावणी करणं मात्र एक्झिक्युटिव्ह म्हणजेच कार्यकारी मंडळाकडे ही जबाबदारी असते. आणि या कार्यकारी मंडळाने ती जबाबदारी योग्यपणे पाडावी किंवा त्यांच्या मार्फत पाडली जावी ही यातून अपेक्षा व्यक्त केली जाते. आणि अनेकदा असं दिसतं की जे काही कार्य आपण करत असतो किंवा जे काही ऍक्शन्स समाजामध्ये होत असतात, सरकारमध्ये होत असतात, त्यासाठी एक घटक जो महत्वाचा ठरतो तो म्हणजे कायदा आणि कायद्याचं असलेलं राज्य. जेव्हा कायद्याचं राज्य असतं त्यावेळेस प्रत्येक राजकीय नेत्यावरती, प्रत्येक सरकारी अधिकाऱ्यावरती एक प्रकारचं बंधन देखील निर्माण केलं जातं. त्यांच्यावरती एक प्रकारचं बंधन प्रस्थापित केलं जातं. आणि जेव्हा कायदा नसतो त्यावेळेस ही स्थिती, ही परिस्थिती काहीशी किचकट होऊ शकते. कारण कायदा हा एक असू शकतो. जर आपण कायद्यानुसार कार्य केलं तर एक प्रकारची युनिफॉर्मिटी किंवा समानता पाहायला मिळू शकते. आणि हा जो कायदा असतो तो कायदा बनवण्याचा अधिकार हे केवळ संसदेला असतो किंवा जे विधिमंडळ असतं त्या देशाचं, त्या राज्याचं, त्या विधिमंडळाला कायदे बनवण्याचे अधिकार असतात. आणि बाकी अन्य जे संस्था असतात ते मात्र कायदे बनवू शकत नाहीत. आणि त्याचा साधा अर्थ असा आहे की कायदे बनवत असताना विधिमंडळाची मान्यता असणं अनिवार्य असतं. आणि ही जर विधिमंडळाची मान्यता नसेल तर ही गोष्ट काहीशी अवघड होऊ शकते. कारण इथे प्रत्येकाचं
कार्य वेगळं असतं, प्रत्येकाचं स्वरूप हे वेगळं असतं आणि त्यामुळे या सर्व गोष्टी कोणावरही सोपवून चालत नाही, तर त्यासाठी कायद्याचा आधार घ्यावा लागतो. कायद्यानुसार ज्या गोष्टी योग्य आहेत त्या गोष्टींचा आधार इथे घ्यावा लागतो. आणि यातून मग असं दिसतं की कायद्याची अंमलबजावणी करत असताना राजकीय नेते आणि त्यासोबतच शासकीय अधिकारी या दोघांची भूमिका अत्यंत महत्वाची असते. आणि या भूमिकेतूनच मग एक प्रकारचं सरकार आणि प्रशासन किंवा एकंदरीत ऍडमिनिस्ट्रेशन यांचं नातं हे तयार होतं. आणि त्यामध्ये जेव्हा आपण प्रशासनाची बाजू घेतो किंवा जेव्हा आपण प्रशासनाबद्दल बोलतो त्यावेळेस प्रशासकीय व्यवस्था समजून घेणं क्रमप्राप्त ठरतं. आणि म्हणून मग यातूनच असं दिसतं की जर प्रशासन या संकल्पनेचा व्यवस्थित अभ्यास करायचा असेल तर त्यासाठी सचिवालय या संकल्पनेचा अर्थ हा समजून घ्यावा लागेल. कशा प्रकारे हे सचिवालय कार्य करतं, कशा प्रकारे प्रशासन हे आपलं कार्य करत असतं. आणि त्यामुळेच असं म्हटलं जातं की प्रशासन जर नसेल तर सरकार स्वतः, राजकीय नेते स्वतः केवळ काही लोकांच्या मदतीने सर्व काही कामं करू शकत नाहीत, सर्व कार्य करू शकत नाही. त्यासाठी गरज पडते ती प्रशासकीय अधिकाऱ्यांची, त्यासाठी गरज पडते ती नोकरशाहीची, ज्याला आपण ब्युरोक्रेसी असं देखील म्हणतो. आणि म्हणून ब्युरोक्रेसीच्या शिवाय कोणतंही कार्य करणं हे तितकंस सोपं नसतं. आणि त्यासाठीच असं एकंदरीत पाहायला मिळतं की सरकार कायदे बनवेल किंवा राजकीय नेते हे विधिमंडळाच्या मदतीने कायद्यांची निर्मिती करेल आणि बाकी जे अन्य संस्था असतात ज्याला आपण प्रशासन असं म्हणतो, त्या सर्व संस्था या कायद्यांचं पालन करेल किंवा या कायद्यांची योग्य ती अंमलबजावणी करेल. त्यासाठी मग हे सर्व सतत चालू राहतं. सरकार हे सतत कार्याभिमुख असतं, म्हणजे कार्य करत राहणं हे सरकारचं कर्तव्य असतं. आणि म्हणून सरकार हे नेहमी काही निर्णय घेत असते आणि प्रशासन जे आहे या सरकारच्या निर्णयांची अंमलबजावणी करत असते. आणि जे काही निर्णय घेतले जातात त्या निर्णयाची योग्य अशी अंमलबजावणी करायची असेल, त्याला प्रभावी करायचं असेल तर त्यासाठी मंत्रालयाची मदत घ्यावी लागते. एकंदरीत जेवढे मंत्री असतात त्या सर्व मंत्र्यांची मदत घ्यावी लागते आणि त्या मंत्रालयामध्ये जेवढे अधिकारी असतात त्या सर्व अधिकाऱ्यांची देखील मदत इथे घ्यावी लागते. यामध्ये असं पाहायला मिळतं की केंद्र आणि राज्य
पातळीवरील सचिवालयाच्या पाठिंब्याशिवाय कोणतेही मंत्रालय सुरळीतपणे चालू शकत नाही. ते केंद्रीय पातळीवरती असेल किंवा राज्याच्या पातळीवरती असेल. यात एक गोष्ट अशी दिसते की इथे सचिवालयाची गरज पडते, आणि जर सचिवालय नसेल, प्रशासन नसेल, तर केंद्र किंवा राज्य हे मंत्रालय सुरळीतपणे चालवू शकत नाही. आणि त्यामुळे ते एकंदरीत असं पाहायला मिळतं की सचिवालयाचा जो पाठिंबा असतो, तो पाठिंबा इथे केंद्र आणि राज्य सरकारला असणं अनिवार्य असतं. आणि जोपर्यंत प्रशासनाचा पाठिंबा सतत मिळत राहील, तोपर्यंत तेथील राज्य सरकार किंवा केंद्र सरकार हे अधिक प्रभावीपणे कार्य करतील. आणि जर या सचिवालयाचा किंवा प्रशासनाचा पाठिंबा नसेल, तर त्यावेळेस सरकार चालवणं कठीण होऊ शकतं. त्यासोबतच सरकारला आपले धोरण ठरवायचे असतात. जे धोरण आणली जातात, ही सर्व धोरणे राजकीय नेते स्वतः तयार करत नसून त्याच्यासोबत काही सरकारी अधिकाऱ्यांची देखील मदत घ्यावी लागू शकते. आणि त्यामुळे जे काही निर्णय घ्यायचे असतील, ते निर्णय घेत असताना सचिवालयाची जी मदत असते ते घेणं क्रमप्राप्त ठरते. तर एकंदरीत सचिवालय इथे अत्यंत महत्वाची अशी भूमिका पार पडत असते. आणि नेमकी ही भूमिका काय असते किंवा कशा प्रकारे कार्य करत असतात हे आपण पाहूया. जेव्हा आपण राज्य शासनाबद्दल बोलतो किंवा जेव्हा आपण राज्य शासनाचे जे कार्य असतात त्याबद्दल माहिती घेतो, त्यामध्ये असं निदर्शनास येतं की राज्य स्तरावरील शासनाचे प्रामुख्याने 3 घटक असतात. म्हणजे 3 घटकांमध्ये राज्य शासनाला वितरित केलं जाऊ शकतं. एक म्हणजे मंत्री असतात. त्या त्या राज्यामध्ये काही नियुक्त मंत्री असतात. आणि भारतामध्ये असा एक नियम आहे की विधिमंडळाचे जेवढे सदस्य असतात त्याच्यापेक्षा 15% किंवा 15% पेक्षा जास्त हे मंत्री असू शकत नाहीत. उदाहरणासाठी आपण घेऊयात की जर एखाद्या विधिमंडळामध्ये केवळ 100 सदस्य असतील, तर त्यापैकी केवळ 15 लोकांना, केवळ 15 सदस्यांना मंत्रिपद हे दिलं जाऊ शकतं. केवळ 15 लोक असतील जे मंत्रिपद
स्वतःकडे घेऊ शकतात. कारण राज्यघटनेनुसार केवळ 15% लोक हे मंत्रिपद स्वीकारू शकतात आणि त्यामुळे मंत्र्यांची भूमिका इथे महत्वाची ठरते. त्यासोबतच सरकारमध्ये सचिव देखील असतात, ज्यांना आपण सेक्रेटरी असं म्हणतो. तर हे सचिव देखील खूप प्रभावीपणे आपलं कार्य करत असतात. ते सचिव हे प्रशासनाचे अधिकारी म्हणून काम पाहत असतात आणि त्यासोबत कार्य करण्यासाठी कार्यकारी प्रमुख देखील उपलब्ध असतात. तर हे सर्व घटक इथे कार्य करत असतात. जेव्हा आपण सचिवालयाबद्दल चर्चा करतो त्यावेळेस एक गोष्ट प्रामुख्याने निदर्शनास येते, ती म्हणजे मंत्री आणि सचिव यांचं मिळवून सचिवालय तयार होत असतं. एका बाजूला काही मंत्री असतात आणि दुसऱ्या बाजूला प्रशासकीय अधिकारी असतात, ज्यांना आपण सचिव असं म्हणतो. आणि या दोघांचं मिळून एक सचिवालय किंवा सेक्रेटेरिएट तयार होतो, की ज्यामध्ये सरकारी मंत्री आणि सरकारी अधिकारी या दोघांचाही समावेश होत असतो. तर यातून एकंदरीत असं पाहायला मिळतं की सचिवालय हे मंत्र्यांना आणि अधिकाऱ्यांना सोबत घेऊन कार्य करत असते. त्यासोबतच कार्यकारी प्रमुखाचे कार्यालय संचालनालय म्हणून नियुक्त केले जाते. कार्यकारी प्रमुख असतात, त्यांचं कार्यालय असतं आणि त्यासोबतच डायरेक्टरेट किंवा संचालनालय हे कार्य करत असतात. इथे शब्दशः सचिवालय या शब्दाचा अर्थ हा सचिवांचा कार्यालय असा होतो. म्हणजे जे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर्स आहेत ते इथे सचिव म्हणून नियुक्त होत असतात. इथे कोणत्याही प्रकारचं इलेक्शन वगैरे काही नसतं, निवडणुका नसतात. तर केवळ जे अधिकारी असतात त्यांची नेमणूक केली जाते आणि ते नेमणूक करण्यासाठी सरकारने अनेक कायदे बनवलेले आहेत. त्या अंतर्गत त्यांची नेमणूक होऊ शकते. पण त्यासोबतच ही नेमणूक देखील पूर्णपणे प्रभावी नसते. आणि त्यामुळे असं दिसतं, एकंदरीत असं निदर्शनास येतं की सचिवालय हा जो शब्द आहे तो सचिव यांचे कार्यालय असा तर होतो, परंतु त्याचा अर्थ मात्र तशा प्रकारचा अभिप्रेत नाही. याची जी उत्पत्ती आहे ती भारतामध्ये इंग्रजांचं शासन असताना आपल्याला पाहायला मिळते.
जेव्हा इंग्रजांचं शासन होतं त्यावेळेस जे सरकारी कार्य असेल किंवा जे सरकार असेल हे सचिवांद्वारे चालवले जात होते. जे सरकार होतं ते सरकार सचिवांच्या मार्फत चालवले जाणारे सरकार म्हणून ओळख निर्माण झाली. कारण जेव्हा ब्रिटिश अधिकारी भारतामध्ये होते किंवा जेव्हा इंग्लंडचा भारतावरती राज्य होता त्यावेळेस असं पाहायला मिळतं की त्या काळामध्ये कोणतीही व्यक्ती ही निवडणुकीच्या प्रक्रियेतून सरकारमध्ये सामील होत नसे. किंबहुना त्याच्या व्यतिरिक्त जे लोक आहेत किंवा जे सरकारमध्ये कार्य करणारे लोक आहेत ते सर्व इथे अधिकारी म्हणून कार्य करत होते आणि खऱ्या अर्थाने सरकार देखील त्यांच्या मार्फत चालवले जात होते. यातून मग ही गोष्ट निदर्शनास येते, याची समज अशी निर्माण होते की त्यावेळेस जे सरकार अस्तित्वात होती ती खऱ्या अर्थाने सचिवांच्या द्वारे किंवा ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या द्वारे सरकारचं कामकाज हे पाहिलं जात असत. कारण त्यावेळेस भारतामध्ये कोणतीही अशी लोकशाही सरकार हे अस्तित्वात नव्हतं. आणि त्यामुळे असं निदर्शनास येतं की इथे सर्वप्रथम लोकशाही आणण्याची गरज आहे. आणि अनेक राजकीय तज्ञांनी हे भाकीत देखील केलेलं होतं की भारत कदाचित लोकशाहीचा स्वीकार करू शकणार नाही. आणि त्यातून मग असं दिसतं की जेवढे हे अधिकारी त्यावेळेस होऊन गेले त्या सर्वांनी कायदे निर्मिती आणि कायद्याची अंमलबजावणी अशा दोन्ही कार्यांवरती लक्ष केंद्रित केलं होतं. आणि त्यामुळे त्या काळात भारतामध्ये कायदे बनवायचं असेल किंवा मग कायद्याची अंमलबजावणी करायची असेल त्याकरता प्रशासनाची जास्त गरज भासते. आणि त्यातूनच मग हे सर्व त्यापुढे सतत चालू राहते. तर इतकं तर निश्चित आहे की त्या काळामध्ये भारतात जे सरकार अस्तित्वात होते ते सरकार हे ब्रिटिश किंवा इंग्रज अधिकाऱ्यांच्या मार्फत चालवले जात असे. परंतु स्वातंत्र्यानंतर मात्र काहीच चित्र बदलताना आपल्याला पाहायला मिळतं. इथे स्वातंत्र्यानंतर राज्य कारभाराची सत्ता
ही अधिकाऱ्यांच्या कडून शिफ्ट होते आणि ती लोकांनी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींच्या हातात जाते. म्हणजे सांगण्याचा उद्देश असा की लोकप्रतिनिधी ज्या प्रकारे निर्णय घेतील ते योग्य राहील, किंवा ज्या प्रकारे कायदा सांगत असतो त्या प्रकारे निवडणुका घेऊन काही लोकप्रतिनिधी निवडले जातील आणि त्यातून एकंदरीत कायद्यानुसार सरकार हे काय करत राहील. आणि जे काही अधिकार असतील किंवा जी काही सत्ता असेल ते सर्व अधिकार या राजकीय नेत्यांच्या हातामध्ये गेल्या आणि जे बिगर राजकीय अधिकार होते त्यांना मात्र पूर्णपणे बाजूला सारण्याचं कार्य इथे झाल्याचं पाहायला मिळतं. आणि भारत सरकारची निर्मिती केल्यानंतर केवळ राजकीय नेते हे निर्णय घेतील याची खात्री केली गेली आणि जे बाकी अन्य अधिकारी होते त्यांचे निर्णय घेण्याचे अधिकार मात्र काढून घेण्यात आले आणि निर्णयाची अंमलबजावणी करण्याचं जे कार्य आहे हे कार्य याच्यामार्फत इथे केलं जाते. तर एकंदरीत इथे असं पाहायला मिळालं की जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळालं त्यानंतर निर्णय निर्धारणाची जी प्रक्रिया आहे ही प्रक्रिया सरकारच्या मार्फत पूर्ण केली जाऊ लागली. आणि जे ब्रिटिश अधिकाऱ्यांच्याकडे सत्ता होती ती सत्ता देखील बदलून एकंदरीत हे भारतीयांच्याकडे आली आणि प्रामुख्याने लोकांच्या मधून निवडून आलेल्या सरकारकडे आणि लोकप्रतिनिधींच्याकडे हे सर्व अधिकार एकवटले गेले आणि जी अधिकाऱ्यांची जी सत्ता होती ती मात्र कालांतराने कमी झाली. बदललेल्या राजकीय परिस्थितीत सचिवालय हा शब्द मंत्री कार्यालयाचा समानार्थी शब्द बनतो. जेव्हा आपण सचिवालयाबद्दल बोलतो त्यावेळेस या सचिवालयामध्ये लोकांचे प्रतिनिधी आणि राजकीय नेते या दोघांचा समावेश होताना आपल्याला पाहायला मिळतो. तर इथे एकंदरीत असं दिसतं की जे सचिवालय आहे त्यामध्ये मंत्र्यांची गणना होते, त्यासोबतच जे अधिकारी वर्ग आहे त्यांची देखील गणना इथे केली जाते.
तर एकंदरीत सचिवालय हा शब्द मंत्री आणि प्रशासन या दोन्हींच्या साठी उपलब्ध करून दिला जातो. म्हणजे जेव्हा आपण सचिवालय हा शब्द ऐकतो याचा अर्थ केवळ प्रशासन किंवा केवळ प्रशासकीय अधिकारी असं न होता यामध्ये बाकी अन्य गोष्टी देखील महत्त्वाच्या ठरतात. प्रत्यक्षात सचिवालय इमारतीच्या संकुलाचा संदर्भ देते ज्यामध्ये मंत्री आणि सचिवांचे कार्यालय असते. तर ते आपल्याला पाहायला मिळतं की या संकुलामध्ये किंवा एखाद्या इमारतीमध्ये जेव्हा सचिवालय असतं त्यावेळेस मंत्री आणि अधिकारी हे एकत्र कार्य करत असतात की ज्यामध्ये त्या विभागाचे जे मंत्री असतात त्यांचे कार्यालय असते आणि त्यासोबतच जे अन्य प्रशासकीय अधिकारी असतात ते देखील कार्य करत असतात. सचिवालय हे विभागांचे एक जटिल अशा प्रकारचं कार्य असतं. त्यांचे प्रमुख हे राजकीय दृष्ट्या मंत्री असतात आणि प्रशासकीय दृष्ट्या सचिव हे असतात. तर इथे त्या सचिवालयाचे जे प्रमुख असतात ते एका अर्थाने राजकीय दृष्ट्या मंत्री असतात आणि जे प्रशासकीय प्रमुख असतात ते प्रशासकीय दृष्ट्या सचिव म्हणून त्यांना आपण ओळखतो. तर दोन्ही बाजूने आहेत. सचिवालयामध्ये राजकीय मंत्री देखील असतात आणि प्रशासकीय सचिव देखील असतात आणि हे दोन्हीही घटक एकमेकांच्या सहाय्याने एकमेकांच्या मदतीने सतत कार्य करत असतात. आपण आता पाहूयात की राज्य सचिवालयाचे नेमके स्थान काय असते आणि त्याची भूमिका काय असते. प्रमुख म्हणजे मंत्र्यांना धोरण ठरवण्यात मदत करणे हा एक महत्त्वाचा मुद्दा असतो. जे मंत्री असतात त्यांना धोरण ठरवत असताना ज्या काही मूलभूत गरजा असतात त्या पूर्ण करणे किंवा एखादा कायदा बनवायचा असेल किंवा एखादं धोरण तयार करायचं असेल त्यावेळेस त्या धोरणाची निर्मिती होत असताना इथे प्रशासकीय अधिकाऱ्यांची गरज भासते आणि ती यासाठी असते कारण प्रशासनाला सर्व कायद्यांची माहिती असते. कोणता कायदा कशा प्रकारे अवलंबला जातोय त्याची देखील माहिती असते आणि या माहिती असल्यामुळे इथे धोरण ठरवत असताना प्रशासकीय अधिकाऱ्यांचे किंवा प्रशासकीय सचिवालयाचे मदत घेतले जातात.
त्यामध्ये वेळोवेळी धोरणांच्या मध्ये बदल देखील होत असतो. जे बदल अपेक्षित आहेत धोरणांच्या मध्ये, पॉलिसीच्या मध्ये, ते बदल देखील इथे वेळोवेळी होत असतात. आणि ते जर बदल करायचा असेल तर त्यासाठी देखील प्रशासनाकडून योग्य अशी माहिती मिळणं अनिवार्य आहे किंवा अपेक्षित आहे. त्यांच्या वैधानिक जबाबदाऱ्या पार पाडणे हा देखील प्रशासनाचा एक कार्य असतो. ज्या काही जबाबदाऱ्या घटनेच्या मार्फत दिलेल्या असतात त्या जबाबदाऱ्या प्रशासनाने पूर्ण करणं अपेक्षित असतं. मसुदा असू देत किंवा कायदे बनवण्याच्या आधी जी प्रक्रिया असते किंवा एखादा कायदा बनवायचा असेल आणि त्यासाठी जर एखादा मसुदा लागत असेल तर ते देखील इथे सचिवालयाच्या मार्फत केलं जातं किंवा शासनाच्या मार्फत, प्रशासनाच्या मार्फत मसुदा वगैरे तयार केला जातो. आणि म्हणून मग यातून एकंदरीत असं दिसतं की मसुदा तयार करणे आणि कायद्यांची निर्मिती करणे हे सर्व करत असताना मंत्र्यांना इथे प्रशासन सतत मदत करत असते. जी धोरणे असतात आणि कार्यक्रमांचे समन्वय असतात, हे सर्व समन्वय साधणे आणि धोरण तयार करणे यासाठी सचिवालयाची आवश्यकता भासते किंवा जे सचिवालय आहे त्याची इथे मदत लागते. त्यांच्या अंमलबजावणीचे पर्यवेक्षण आणि नियंत्रण करणे आणि परिणामांचे पुनरावलोकन करणे हे देखील सचिवालयाचं कार्य असतं. जे काही आपण कायदे बनवलेले आहेत त्या कायद्याची योग्य प्रकारे अंमलबजावणी होत आहे की नाही हे पाहण्याचं कार्य सचिवालयाचं असतं. त्याचं पर्यवेक्षण सतत हे सचिवालयाच्या मार्फत होत राहणं आवश्यक असतं. त्याचं जे नियंत्रण आहे ते देखील सचिवालयाच्या मार्फत होत राहणं गरजेचं आहे. आणि शेवटी पुनरावलोकन देखील महत्वाचं ठरतं. जे कायदे आहेत, ज्या कायद्यांची निर्मिती केली गेली आहे त्यांचं पुनरावलोकन देखील होत असणं गरजेचं आहे. इथे एकंदरीत अंदाजपत्रक आणि खर्च हे नियंत्रित करत असतो. एका बाजूला अंदाजपत्रक असतं आणि दुसऱ्या बाजूला त्याचा खर्च अपेक्षित असतो. तर कोणत्या विभागाला किती एक प्रकारची निधी जी असते हे किती प्रमाणामध्ये दिलेलं आहे याचं नियंत्रण इथं केलं जातं. आणि यातून मग असं दिसतं एकंदरीत की कोणत्या विभागाला किती खर्च द्यायचा आहे हे देखील प्रशासनाच्या मार्फत ठरवलं जात असतं. म्हणजे जेव्हा आपण बजेट बनवतो त्यावेळेस इथे ऍडमिनिस्ट्रेशन किंवा प्रशासन ही मुख्य भूमिका बजावत असते. आणि कोणत्या कार्यासाठी, कोणत्या विभागासाठी किती खर्च देणं अपेक्षित आहे हे देखील हा विभाग पाहत असतो.
त्यासोबतच सचिवालयाचं हे देखील कार्य असतं की ते भारत सरकार आणि इतर राज्यातील जे सरकार आहे त्यांच्याशी सतत संपर्कात असणे, केंद्राकडून काही आदेश राज्य सरकारांना प्राप्त होत असतात आणि त्यानुसार राज्यांना त्या कायद्यांची अंमलबजावणी करणं क्रमप्राप्त ठरतं. आणि त्यामुळेच एकंदरीत असं आपण पाहू शकतो की अनेक जी राज्य असतात त्यासोबतच केंद्र सरकार असतं, या सर्वांशी समन्वय साधण्याचं कार्य हे या सचिवालयाच्या मार्फत केलं जात असतं. यामध्ये प्रशासकीय यंत्रणा सुरळीत आणि कार्यक्षमतेने चालवण्यावर देखरेख ठेवली जाते. आणि एकंदरीत असं दिसतं की जे प्रशासन कार्य करत आहे त्यांच्यावरती एक प्रकारचं नियंत्रण देखील असणं अनिवार्य आहे. आणि ते जर नियंत्रण ठेवायचं असेल तर त्यासाठी सचिवालयाची गरज भासते. आणि या सचिवालयाच्या मार्फत ही गरज पूर्ण केली जात असते. आणि जिथे गरज असेल त्या ठिकाणी त्या विभागाला योग्य अशा सूचना देखील दिल्या जातात. जेव्हा आपण धोरणांच्या बद्दल बोलतो त्यावेळेस आपण हे मान्य करतो की धोरण बनवणं ही वेगळी भूमिका आहे, हे वेगळं कार्य आहे आणि त्या धोरणाची अंमलबजावणी करणे हा पूर्णपणे वेगळा भाग आहे. आणि त्यामुळे असं दिसतं की धोरण बनवणे आणि धोरणाची अंमलबजावणी करणे आणि यातूनच मग असं निदर्शनास येतं की हे दोन्ही कार्य वेगळे जरी असले तरी इथे प्रशासनाचा संबंध मात्र येत असतो. त्यासोबतच सचिवालय हे कोणत्याही एखाद्या वैयक्तिक व्यक्तीच्या स्वार्थाशिवाय चालणं अपेक्षित आहे. म्हणजे कोणत्याही व्यक्तीचं ते इथे कार्य करत नसतात, तर लोकांचे लोकप्रतिनिधी म्हणून काही मंत्री तिथे नियुक्त झालेले असतात आणि त्या मंत्र्यांना सहकार्य करणं हे सचिवालयाचं कार्य असतं. तर एकंदरीत इथे सर्व गोष्टी आपण पाहू शकतो की कशा प्रकारे सचिवालय हे कार्य करत असतं. इथे कोणत्याही स्वार्थाला जागा नसते आणि त्यामुळे हे जे काही मंत्री असतात, मंत्र्यांची जी सल्लागार परिषद असते किंवा सल्लागार म्हणून, त्यासोबतच सचिवालयाची जी रचना असते, जे विभाग असतात त्याची देखील माहिती असणं गरजेचं आहे. इथे पारंपरिक अधिकाऱ्यांच्या पदानुक्रमाचे अनेक स्तर आपण पाहू शकतो. या अंतर्गत एक सामान्य प्रशासकीय विभाग सचिवांच्या अध्यक्षतेखाली असतो की ज्यामध्ये उपसचिव आणि सहाय्यक सचिवांचा पूरक असतो. म्हणजे एकंदरीत असं आपण म्हणू शकतो की एक सामान्य प्रशासकीय विभाग इथे कार्यरत असतो आणि त्याचे प्रमुख म्हणून
सचिव हे कार्य पाहत असतात आणि सचिवांच्या खालोखाल उपसचिव आणि सहाय्यक सचिव म्हणजे असिस्टंट सेक्रेटरी ही भूमिका इथे महत्वाची असते. त्यासोबतच विविध सचिवालय विभागांच्या कामकाजात वाढ झाल्यामुळे अधिकाऱ्यांच्या पदानुक्रमातील स्तरांची संख्या ही वाढते. जे विविध सचिवालय असतात त्यांचं कार्य हे सतत वाढत असतं. ज्या प्रकारे समाज प्रगत होत असतो, ज्या प्रकारे सरकारचे कार्य हे वाढत असतात, तेवढ्याच प्रमाणात प्रशासनासमोरील आव्हानांची संख्या देखील वाढत जाते. आणि त्यामुळे असं आपण म्हणू शकतो की जे प्रशासन आहे त्या प्रशासनावर देखील मोठ्या प्रमाणावर ताण येत असतो. परिणामी सचिव आणि उपसचिव यांच्यात काही राज्यांमध्ये अतिरिक्त किंवा संयुक्त सचिवांचीही पदे निर्माण झालेली आहेत की ज्यामध्ये फक्त काही सचिवांची इथं मर्यादा नसते किंवा लिमिट नसते आणि त्यामुळे जिथे जिथे ज्या विभागामध्ये कामाचा किंवा कार्यांचा ताणतणाव जास्त असतो अशा ठिकाणी जास्त सचिवांची देखील निर्मिती केली जाते आणि त्यांची जी पदे असतात ती भरली जातात. तर इथे महत्वाचा मुद्दा नेमका हा आहे की सचिवालय आणि कार्यकारी विभाग यांच्यातील नेमका फरक काय असतो. तर राजकीय कार्यकारिणीला धोरणात्मक निवडींच्या मध्ये मदत करणे, सहाय्य करणं आणि सल्ला देणे हे सचिवालयाचे कार्य असते. जेव्हा मदत करण्याची वेळ येते किंवा जेव्हा सहाय्य करण्याची वेळ येते, धोरण निर्मिती करण्याची वेळ येते, त्यावेळेस सचिवालय ही भूमिका पार पाडत असते. कार्यकारी विभागांचे प्रमुख जे मुख्य संचालक म्हणून ओळखले जातात त्यांच्याकडे राजकीय कार्यकारिणीने तयार केलेल्या धोरणांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी असते. तर एका बाजूला सचिवालय पाहायला मिळतं, दुसऱ्या बाजूला कार्यकारी विभाग पाहायला मिळतात. तर सचिवालयाचं हे कार्य राहील की जे काही धोरण निर्मिती करण्याची वेळ असते, जेव्हा जेव्हा धोरण निर्मिती करण्याची वेळ येते किंवा जेव्हा सरकार एखादा निर्णय घेण्याची वेळ येते, त्यावेळेस सचिवालय त्या मंत्र्यांना मदत करेल आणि त्यानंतर त्यांची अंमलबजावणी जी आहे ती मात्र कार्यकारी विभागांच्या मार्फत केली जात असते. तर अशा प्रकारे धोरण तयार करण्यात सचिव हे महत्वाची भूमिका बजावत असतात. तर संचालकांची भूमिका धोरणांची अंमलबजावणी करण्याची असते. म्हणजे जे एक्झिक्युटिव्ह असतात, कार्यकारी अधिकारी असतात, त्यांचं कार्य हे धोरणांची अंमलबजावणी करण्याचं असतं. त्यासोबतच धोरण निर्मितीमध्ये
प्रशासकांची नेमकी भूमिका काय असते हे देखील महत्वाचं आहे. हा देखील एक कळीचा मुद्दा ठरलेला असतो. ठरवण्याच्या कामात प्रशासकांवर राजकारण्याचे अवलंबित्व वाढवले जाते. म्हणजे एका अर्थाने जेव्हा आपल्याला दिसतं की सरकारी कार्य हे वाढत जातात, सरकारी जो काम असतो तो वाढत जातो, अशा वेळेस मंत्र्यांच्या वर देखील दबाव वाढत असतो आणि त्या दबावाला कमी करण्यासाठी मंत्री हे सचिवांची मदत घेत असतात किंवा प्रशासकीय अधिकाऱ्यांची मदत घेत असतात. नोकरशाहीकडून पुरवल्या जाणाऱ्या तथ्य, आकडेवारी, माहिती याच्या आधारे धोरण तयार करण्याची पद्धत असते. त्यामुळे ह्या सर्व आकड्यांसाठी, आकडेवारीसाठी, माहितीसाठी नोकरशाहीची किंवा प्रशासनाची इथे गरज भासते. त्यासोबतच नागरी सेवकांना प्रदीर्घ प्रशासकीय अनुभव असतो. या अनुभवाच्या आधारे ते कोणताही निर्णय योग्य पद्धतीने घेण्याची त्यांच्यामध्ये धमक असते किंवा क्षमता असते. जेव्हा जेव्हा तांत्रिक किंवा आर्थिक व्यवहार्यतेबद्दल राजकारण्यांना सल्ला हवा असतो, त्यावेळेस ते देखील प्रशासन पुरवत असतो आणि नागरी सेवक कायद्याचा मसुदा देखील तयार करत असतात. म्हणजे सिव्हिल सर्वंट असतात किंवा अधिकारी असतात, ते एखाद्या कायद्यासाठी मसुदा हवा असेल तर ते देखील तयार करून देण्याचं कार्य इथे प्रशासन हे करत असतं. शेवटचा मुद्दा जो आपण आता चर्चेला घेतोय तो म्हणजे मुख्य सचिव यांचं जे पद आहे त्याच्याबद्दल. तर प्रत्येक राज्याला एक मुख्य सचिव असतो, जो की संपूर्ण प्रशासनाचा प्रमुख म्हणून कार्य करत असतो. त्यासोबतच जेवढे राज्यामध्ये सचिव असतात, जेवढे विभाग असतात, त्या सर्व विभागातल्या सचिवांचे मुख्य अधिकारी म्हणून हे सचिव कार्य करत असतात. मुख्य सचिव हे मुख्यमंत्र्यांचे सल्लागार देखील असतात आणि राज्य मंत्रिमंडळाचे सचिव म्हणून ओळखले जातात. ते प्रशासन विभागाचे प्रमुख देखील असतात, ज्यांचे राजकीय प्रमुख स्वतः मुख्यमंत्री असतात. इथे आपण पाहतो बऱ्याचदा की प्रशासकीय प्रमुख म्हणून हे सचिव कार्य पाहतात, मुख्य सचिव हे कार्य पाहत असतात, परंतु त्यांच्याही वरती जो प्रमुख असतो तो मात्र मुख्यमंत्री या पदावर बसलेला व्यक्ती असतो. मुख्य सचिव हे राज्यातील नागरी सेवांचे प्रमुख देखील असतात. जे नागरी सेवा असतात त्यांचे प्रमुख म्हणून इथे मुख्य सचिव कार्य पाहतात. त्यासोबतच राज्य सरकार आणि केंद्र आणि इतर राज्य हे जे संबंध असतात, संवाद असतात, त्याचे मुख्य माध्यम म्हणून देखील इथे मुख्य सचिव हे काम पाहतात. आणि जेव्हा जेव्हा काही राज्यांच्या मध्ये संवाद साधायचा असेल किंवा राज्य आणि केंद्राच्या मध्ये संवाद साधायचा असेल, त्यावेळेस या मुख्य सचिवाची भूमिका अत्यंत महत्वाची ठरते. आणि त्यामुळे हे जे पद निर्माण केलेलं आहे मुख्य सचिव, हे एक खूप मोठं अशा प्रकारचं पद असतं. आणि हे सर्व प्रशासन आणि त्यांचे जे राजकीय मंत्रिमंडळ असतं, हे सर्वांना मिळून एक सचिवालय तयार होतो आणि एकमेकांच्या साहाय्याने संपूर्ण प्रशासन हे सतत कार्यरत असतं. त्यासोबतच आज इथेच विराम घेऊया. धन्यवाद.